त्याच्यामध्ये आहे एक आपल्या घरगुती एखादा कॉल येतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं लाईट बिल भरलेलं नाही किंवा टेलिफोनचं बिल भरलेलं नाही आणि तुमचं तात्काळ आता कनेक्शन बंद करण्यात येईल. तेव्हा तुम्ही पॅनिक होता, समोरच्या व्यक्तीला बोलता मी तर भरलेलं आहे लाईट बिल, कसं काय कनेक्ट डिस्कनेक्ट करतात. तेव्हा तुम्हाला समोरून सांगितलं जातं की तुमचं जे मागचं बिल भरलेलं होतं ते ट्रान्झॅक्शन क्लिअर झालेलं नाही आहे, तुम्ही परत तुम्हाला बिल भरावं लागेल. ते तुम्हाला एक लिंक पाठवतील, त्या लिंकवर आपण क्लिक कराल, त्याच्यावरती तुमचे बँक डिटेल्स भराल आणि बँक डिटेल्स भरल्यानंतर एक समोरून OTP येईल, तो OTP समोरच्या व्यक्तीला तुम्ही द्याल आणि तुमचे एका सेकंदामध्ये जेवढे अकाउंटला पैसे असतील ते एका मिनिटामध्ये निघून जातील. त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे, सध्या मार्केटमध्ये सर्वात मोठा प्रकार आहे तो डिजिटल अरेस्ट म्हणून लोकांना फसवणूक केल्या जात आहे. डिजिटल अरेस्टमध्ये असं असतं की तुम्ही किंवा तुमचा एखादा मुलगा असेल, नातेवाईक असेल, त्याला एक फोन येतो तुम्हाला आणि सांगितलं जातं की तुमच्या या मुलाकडे ड्रग्स मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला अरेस्ट करत आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कॉल येईल, व्हिडिओ कॉलमध्ये पोलीस दिसतील, पोलिसाच्या बाजूला तुम्हाला न्यायाधीश दिसतील, तुमच्या वकील दिसतील. त्यांनी तुम्हाला सांगतील की फोनवरून तुम्हाला वकील हवा असेल तर तुम्ही वकील घ्या. एका रूममध्ये तुम्हाला बंद राहायला सांगितलं जातं आणि तुमची हालचाल नियंत्रित केलं जातं. अशा प्रकारे तुम्हाला एका रूममध्ये बंद खोलीमध्ये थांबायला सांगितलं जातं आणि पुढून न्यायाधीश सांगतो तुम्ही आता गेलीमध्ये अरेस्ट केलेला आहात आणि अशा प्रकारे तुम्हाला धमकावून हे करून तुमच्याकडनं ट्रान्झॅक्शन करून घेतले जातात आणि तुमच्याकडनं पैसे समोरच्या डॉक्टर व्यक्ती उकळत असतात. अशा कोणत्याही फ्रॉडला आपण बळी पडायचं नाहीये.